समजून द्यायचं काय ते तुमचा नंबर पाहिजे होता याच्यामध्ये लक्षात. पुणे पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच पुणे शहरामध्ये ऍक्टिव्ह असलेल्या सर्व गुन्हेगारी टोळ्यांना एकत्रित बोलवून त्यांची परेड घेण्यात आली. पुणे पोलिसांनी उचललेलं हे पाऊल गुन्हेगारांच्या उरामध्ये धडकी भरवणारं आहे. सराईत गुन्हेगारांच्या 11 टोळ्या आणि नवीन उभरत्या 21 टोळ्या अशा 32 टोळ्यांच्या गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयामध्ये गुन्हे शाखेत बोलवण्यात आलेलं होतं. यावेळी पोलिसांनी त्यांना सज्जड दम भरला असून यापुढे कोणतीही गुन्हेगारी कारवाई झाली अगर सोशल मीडियावरती रील्स तयार करून दहशत माजवण्याचा आणि नवीन मुलांना गुन्हेगारीची वाट दाखवण्याचा प्रयत्न जर केला तर याद राखा असा सज्जड दम पोलिसांनी दिलेला आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारीची पाळेमुळे खोदायला सुरुवात केली असून त्याचंच हे पहिलं उदाहरण म्हणून याकडे बघितलं जात आहे. यामुळे गुन्हेगारांना धडकी भरली आहे आणि यापुढे काही महिने काही दिवस तरी पुणे शहर शांत राहील अशी आशा बाळगायला हरकत नाही. त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स किंवा याचं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी जे काही रेकॉर्डवरचे आमचे जे काही गुन्हेगार असतील आरोपी असतील त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं. त्यांच्याकडनं इतंभूत माहितीचा काय आमचा डोजेचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं. यामध्ये काही नामचीन गुंड जसे आहेत तशी नवीन तरुण की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी यांची नुकतीच सुरू झाली असे तुम्ही बोलवले होते. तर याला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली? आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्या तर आपल्याला उचलल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती जी काही कारवाई ती कारवाई केली पाहिजे ती आम्ही कारवाई करत आहोत. 67 जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही आज कॉल केलं. व्हायरल व्हिडिओ नंतर ही कारवाई आहे असं बोललं जातं. हा आमचा पूर्वीचाच प्लॅन ठरलेला आहे आणि आमचे जे काही रेग्युलर आमचे प्रिव्हेंटिव्हचे जे काही स्टेप्स आहेत त्याचाच हा पार्ट आहे. आपण जर मागे पाहिलं असतं मागच्या वर्षामध्ये जवळपास या रीलच्या बाबतीतले जवळपास आपण प्रोएक्टिव्हली काम करून आपण 24 गुन्हे दाखल केलेले आणि जे रील्स यांचे जे फॉलोअर्स आहेत त्याचेच गुन्हेगाराच्या ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आढळलेला आहे. त्यामुळे आपले ज्या प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत त्याप्रमाणे आपण सूचना दिलेल्या आहेत.